इंद्रनील देशमुख, चांदूर बाजार न्यूज. आता थोड्या वेळा अगोदर रात्रीचे आता वाजलेले आहेत 9 आणि 8:45 आणि आम्ही आत्ता निघालेलो आहे खरपी या उत्कृष्ट अशा धाब्यावरती, म्हणजे जिथं काजू करी छान भेटते. आणि हा वेळेवरचा प्लॅन झाला. आपण आता मुलाखत घेऊ. सर कुठे चाललेत? आम्ही इथे आमच्या मित्राची कोण पार्टी आहे. हो, आणि पण यांच्या खिशात पैसे नाही आहे. पैसे नाही आहे तर कॉन्ट्री करून मी हे करत आहे. कंट्रीकडून हे सोन्याची चांदीची चेन आहे. पेट्रोल बरं, पेट्रोल किती रुपयात टाकायला आपल्याला? सर कुठे चालले सर? सर मी कुठंच नाही बसलो, मला जेवायचं नाही. आम्ही दोघांनी डब्बा घेतला. सर पेट्रोल टाकायचं होतं गाडीत, तर ते कसं काय करायचं? व्हिडिओ पैसे मी 500 तुम्ही टाकायला तयार नाही तर मग 250 रुपये. नाही नाही ठीक आहे, मागं बसतो. हा उतर ना. काय आहे ते? उतर. उतर त्या दरवाजा. नाही नाही खाली उतर. उतर. तुम्हाला 250. अबे तू घरी जाय. मोबाईल तू नको येऊ. आशू तू नको येऊ. जागा नाही गाडी. अबे जागा नाही इथं. तू काय आला पहिले बसून नाही राहिली इथं. दादा 400 माही तारीफ कर ना. अरे माहिती तर तारीफ कर. करून टाका 500. जाऊ द्या, रडून राहिला या. काय माही तारीफ कर लागते ना. आमचे मित्र इंद्रनील भाऊ देशमुख यांच्या सहकार्याने आज 500 रुपयाचं पेट्रोल त्यांच्यातर्फे आम्हाला पार्टीसाठी मिळालेलं आहे जासाठी. धन्यवाद इंद्रनील भाऊ देशमुख, आपले मनपूर्वक आभार. हजाराचा कॅमेरा घेऊन तुम्ही. धन्यवाद. 4 लिटर 74 मिलीलिटर बरोबर ना? ऍव्हरेज दिन ते नाही तर आम्हाला ॲव्हरेज शिकवले नाही. गाडी तिकून पैदल, गाडी तिथं बंद पडली तरी चालते. मी मामाच्या घरी जाईन. अरे कोण आहे रे पॅसेंजर वाला जो सीट बेल्ट नाही लावून राहिला? ह्या सोनटक्के लावला. सोनटक्के. अबे 26 वर्षाचे पोरं झाले पण तरी या लोकांना अकला आलेल्या नसल्या कार्याचं एक उत्तम उदाहरण इथं भेटलेलं आहे सध्याच्या परिस्थितीत. आता हा आलेला आहे पूर्णा नदीचा पूल. अच्छा, पूर आला रे पहिले, मग पूल आला. हिंदू केसरी म्हणजे काय तुमचं म्हणायचं आहे तुम्हाला? तो ॲव्हरेज, तो एकदम इंटरनॅशनल ॲव्हरेज आहे तो. काय कलर खायचा? खायचं हिंदवाचा केशरी आहे. मग दुधाचा रगत लाल आहे लाल नाही आहे, केशरी आहे. भगवा रगत आहे. भगवा फॅन्टा पिते होय. आमच्या फॅन्टा बाबाला कोणी काहीच नाही म्हणणार. फॅन्टा बडा फॅन्टा. फॅन्टा बाबाला कोणी काहीच नाही म्हणणार. गरमी होऊन राहिली यार. एसी काय कामाचा लावला त्या? कसं आहे बाबा? एसी लावला का पण तो? आवर वाढा रे फॅनचा एसीच्या पंख्याचा. पेट्रोल टाकलं 500 रुपयाचं, तुम्ही एसी पण करून राहिले. दरवाजे उघडे करून घे. अबे तुम्हाला माहिती आहे का रस्त्यात दिवे लागले बाई? अबे रस्त्याने दिवे, पाय रस्त्याचे दिवे. आमच्या इथे विकास एवढा, रस्त्याचे दिवे घुमवलं नाही. बे दिसून नाही राहिले ना दिवे. कॅमेरा लाईट बंद कर, लाईट बंद झाल्यावर दिसते. लाईट बंद झाल्यावरच दिसते ते दिवे. अबे दिवे पण नाही ना. कोणत्या पाय, कोणत्या पांढऱ्या, पिवळ्या, लाल. लाईट लावले मला एक दिवस सांगत होते. हॅलो. हा नाही कोण? नाही 100% नाही जेवणार आहे. आता आम्ही खरपी या नावाच्या गावाला जेवायला जात आहे. सो त्या कारणामुळं अर्ध्या रस्त्यात आहे सध्या. उघडा आहे की नाही माहिती. तर आम्ही जेवायला जात आहे. तर आम्ही बाहेर जेवणार असल्या कारणामुळे घरी जेवणार नाही. हो ठीक आहे. नक्की आला होता पण तेव्हा प्लॅन कॅन्सल झाला होता. आता वापस सुरू झाला. 3 वेळा प्लॅन कॅन्सल झाला, आता चालू झाला. तर आम्ही आता निघालो. थँक्यू. बस आम्ही ज्या क्षेत्राला मानतो ते श्री क्षेत्र लाखनवाडी इथं आम्ही आता जस्ट प्रवेश केलेला आहे. आणि सुंदर असं हे बाबांचं मंदिर इथे आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहो. हे आणि हेच ते मंदिर. मंदिर सांग बरं. हेच ते मंदिर समोर सांग. हेच ते मंदिर. तेच ते मंदिर समोर. आम्ही आता काच खाली केलेला. गिम्बल काय म्हणते हे सगळं मंदिर. सवारी अंगात आलेली आहे त्या काकाच्या असं म्हणतायत ते, म्हणून ते तिथं वरलीच्या आकडे सांगते ना. आता
आणि हे श्री क्षेत्र मंदिर. कॅमेरा पलटलेला आहे, आपण मंदिरात इकडे कर ह्या काकाच्या याच्यावर झूम कर पटकन, कायच्यावर ह्या आय कार्डच्या पट्टीवर. SBI चे काका होय, महाराज एंडिंग चालू आहे. काका बाई एवढ्या रात्री घरी चालले. पा काका टार्गेट पूर्ण करण्यासाठी झूम कर रे झूम. अरे यार नाईट मोड मध्ये झूम होत नाही. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स गाईज, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स गाईज. पण काका टार्गेट पूर्ण करण्यासाठी SBIचं कार्ड घालून गावोगाव फिरत असल्याचं हे दृश्य, ID कार्ड घालून. काय आहे हा, फार मोठा एम्प्लॉयवर असलेला अत्याचार आहे. मार्च एंडिंग मी सुद्धा एम्प्लॉय आहे. हे काका काका पा ढेरी वाढली काकाची. स्वतःची पाहुणी का? माझी पण वाढलेलीच आहे. टेकाळे, तुझ्या मेडिकलमध्ये जो प्लॅन कॅन्सल झाला होता त्या पर्टिक्युलर वेळेस प्लॅन कॅन्सल झाला होता, पण घरी जाता जाता वापस प्लॅन तरी गाडीत पेट्रोल टाकायची गोष्ट केली का? तर मी असं म्हटलं का मी 500चं पेट्रोल टाकतो, तर ह्या कारणामुळं सो आमची काही याच्यात चुकी नाही, 500 रुपयाची चुकी आहे. पहिले तर प्लॅन नव्हताच, पण नंतर झाला, मग नंतर कॅन्सल झाला, मग वापस झाला. म्हणजे मी घरी 3 वेळा फोन लावले का प्लॅन कॅन्सल झालाय. माझ्या बहिणीनं तर मला माझ्या बहिणीने तर मला म्हटलं की बा असं कसं तुमचा प्लॅन वेळेवर कॅन्सल होते आणि वेळेवर होते म्हणे, पण मग ती माहित होती. तर अशा पद्धतीनं आपण आता खरपीच्या जवळपास पोहोचलेलो आहे आणि कॅमेरा तुम्हाला आम्ही मानसिकरित्या सुद्धा मला काम सांगितलं तर पानं घ्यायचे होते, आपण जस्तम चौकातून गेलो. नाही ना, हे पाहिजे. अरे बा पूजेचे पानं, पूजेचे पानं. आता म्हणजे पूजे माझ्या घरी झाड आहे, हे बाय माझ्या घरी झाड आहे, तू त्याचे तोडून दे ना. पूजेचे खायचे पानं आहे आपल्याला, मोठे नाही आहे, हाय लहान बंगाली पानं आहे, काही नाही. बैतूलकडे आपण चाललेलो बंगालकडे का आहे बैतूलकडे. आणि हे बोर्ड आलेला आहे इथं समोर. आता आपण जात आहे बहिरमच्या कडे 3 किलोमीटर 6 किलोमीटर आणि आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या लाडक्या रेस्टॉरंट, ज्याचं नाव आहे खरपीचं रेस्टॉरंट. त्याच्यासाठी आम्ही चांदूर बाजार याचं खरं नाव काय हे आज आपण पाहू. जय माता दी. मा वैष्णवी ढाबा. मा वैष्णवी ढाबा. आपल्याजवळ नंबर आहे. आपण आता इथं पोहोचलेलो आणि ग्वालियर धाबा लिहिलेला आहे त्यानं. मा वैष्णवी ग्वालियर ढाबा. हे बंद असलेल्या पेट्रोल पंपात आपण गाडी नाही, पार्किंग चालू आहे. चालू आहे. पेट्रोल भरायला. मॅची चालू आहे. छान छान. उतर 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 उतर. आणि आता आपण चाललेलो आहे खरपीच्या त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला. आले ना सगळे. नाही नाही फॅन्टाजी नाही आहे यार, माउंटेन ड्यू. डर के आगे जीत है. कंट्रोल ह्या पेट्रोलवाला पैसे आणि पैसेवाला. ह्या पार्टीवाला. उधारी. हा व्हॉट एव्हर इट इज. उधारीत पार्टी ना. उधारी म्हणजे क्रेडिट कार्ड आहे का? नाही 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 काही सांगता नाही येत. मग उधारीत उधारीत पार्टी म्हणजे हे काय? आशू देतो म्हणे ना, आपलं बोलणं झालं ना. अरे हा गाडी पेट्रोल नाही टाकू हा, नका तू. हे पहा. नाही टाकलं 500चं पेट्रोल. भाऊ पेट्रोल घेऊन. तर अशा प्रकारे आपण खरपी ह्या धाब्यावरती पोहोचलेलो आहे. धाबा दाखव पहिले. धाबा आहे ना बी रोड. लय वेळा दाखवला धाबा. लय वेळा दाखव ना. हा नाही तोपर्यंत ते भाजीचा तडका गिडका दाखव. किचन किचन घेऊ. लबरे काका तिकडे गेले तडका आणायला. वो ब्लॉगिंग चालू आहे. ऐसी बनती तंदुरी, ये लकड़ी तंदुरी, ये चिपक बनती.
नको घेऊ ना तू. जबरदस्ती नाही केली ना. कायलेच तुले असं एवढं काय टेन्शन ना. टाकलं ना 500 रुपयाचं पेट्रोल. अरे यार हे बाय जिथं जिथं 500 रुपयात पेट्रोल दिलं तिथं तिथं बीप करायचं संपलं. काय आवाज आहे ते सांग ना मग पटकन सांग काय आहे तर. अजून एक काजूकरी सांगू काय. हा देणार आहेस बा सांगून दे. दादा दादा तू नको बोलू रे. पैसे ओय. मागून मग घेऊन ते सांगत आपल्याला हो त्याला सांगितलं तेले पाहिजे ना. शेवभाजी जेवढी काजूकरी सांग. मी नाही सांगत. नाही शेवभाजी होऊ दे अजून एक काजू. हे काकांना नवीन भाजी आणली शेव टमाटर. ह्या बायानं हे अटपूनच निघाला ह्या असं तर आता आम्ही सगळे जेवलो. पाण्याचे आणि ह्या फांटा घेऊन सोप खाऊन घे जराची सोप. तर कसं वाटलं तुम्ही जेवले. तुम्हाला जेवण इच्छा. छोटा फंटा नव्हता मी वेळेला घेतला. हां जेवण छान आहे. थोडंसं काजूकरीबद्दल जे म्हटलं जाते की फार छान आहे फार छान आहे तर काजू जास्त असतात. बाकी टेस्ट टेस्ट एक साधारण आहे. टेस्ट ते पंजाबराव धाब्याची चांगली आहे. का रे सारा टेस्ट पंजाबराव धाब्याचीच चांगली आहे ना. इथं म्हणजे कसं आपण जास्त जेवलो नाही. दारू फ्राय छान होती. जास्त जेवलो नाही. शेवभाजी पण व्यवस्थित. भाज्या गिज्या चांगल्या होत्या. काजूच्या भाजीत काजू होते. तंदूर बनवण्याचा पण प्रकार म्हणजे व्यवस्थित वाटला. त्यात काही टेन्शन नाही. काही नाही. माय मित्र किती बसला आहे. राघो किती हो हा केले रे वा केले. नाही माय मित्र किती बस्तर आहे. नाही मला तुमच्या दोघांबद्दल काही एक मत नाही. ठीक आहे. म्हणजे हा जो निर्लज्ज व्यक्ती आहे ज्यानं कॅमेरा उपासवाला, उपास. हा म्हणे भाई एवढ्या मित्रानं पेट्रोल टाकला त्याच्यात. काका आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये दादा वो राजस्थानी मराठी समज में आती बोलतोस. मराठी तू त्याला राजस्थानी तू मध्ये आहे, बाहेर आहेस. महाराष्ट्रातले आहे. महाराष्ट्रातली एमपी के है बट वो हाँ, बराबर बॉर्डर समझ में आया. बट वो सीख लेते. अरे मराठीत अर्धी हिंदी शब्द आहे. Clarification. सांग ना पाण्याचा अरे तुले तर पूजेचे बांधारे घरी झाड आहे ना. वेल आहे. मस्त गाडी लवकर बसतं. एवढा वेळ असते का? अरे मित्राच्या गाडीचं गेट पा अरे बस स्वतःजवळ टाटा पंच आहे. त्याचं गेट नाही आपटन तो पण नेक्सॉनचा आपटन. कहून ड्रायव्हर चेंज झाला. ड्रायव्हर ह्या ड्रायव्हर होता पहिले पण हेले आम्ही तिथून सोप्या भाषेत बाहेर काढलं. सोप्या भाषेत आता इकॉनॉमीवर गाडी चालणार आहे. 30च्या ॲव्हरेजला. आणि हा आमचा पेट्रोल टाकणारा पोरगा इंद्रनील देशमुख. पैसे दिले जेवणाचे पैसे दिले त्याला. हा मग तू बस मग. एवढं मित्राचं प्रेम त्याचं. मित्रावर प्रेम एवढं. मी पण हे गोष्ट समजून घ्यायची मग पार्टी होणार नाही मग असं म्हणणं आहे का मग. चालते माझ्या घरी सगळे जण भूक लागली की मला फोन लावायचा. मी कुकर लावून देते खिचडीचा. बसतं यार सोनू पटकन. अबे सीट बेल्टची चवणी नको करू बेटे. एवढी सेफ्टी बिफ्टी काही नाही पाहिजे. माझ्या दोन मित्रांचा त्यात काही चूक नाही आहे. सारंग मानकर आणि प्रतीक सोनटक्के. अतिशय पण ह्या बीत नाही. आज मसाला लय खाल्ला. पान खायची इच्छा होती. पचून हो ना, पण ते पान तर तुझ्या घरीच आहे ना. पण पाण्याचं नाव आशुतोष त्या घरी आहे मालवीयाने जे खोटं बोललं की मला उपवास आहे आणि मी आता काही खाणार नाही. मला जास्त भूकही नाही. पण तुम्ही आणि माझ्या मित्राले तब्बल तुम्ही माझ्या मित्राला टार्गेट नका करू. इकूनच टाक. आता आपण गाडीतला कूलर लावलेला आहे आणि मला वाईट आपण गोष्ट कंटिन्यू करत होतो की मला सारंग मानकर आणि प्रतीक सोनटक्के या दोघांचं वाईट काही वाटलं नाही. कारण त्या लोकांनी तर क्लिअर कट सांगितलं होतं का भूक नाही बा. आणि भूक आहे पण पैसे नसल्या कारणामुळे आम्ही पण आशुतोष मालवे म्हणजे हा जो अक्कल शून्य जो गाडी चालवत आहे हा व्यक्ती म्हटला का उपवास आहे म्हणजे देवाचं नाव बदनाम केलं. दुसरं इथं पहिले पैसे नव्हते मग. हा म्हणे बारे पैशासाठी बा देवाले कॉम्प्रोमाइज केलं पैसे. देवाले कॉम्प्रोमाइज. कधी कामात ते आले पाहिजे. रामाची शपथ घेऊन सांग. देव तर कामात आले पाहिजे ना. असं याचा अर्थ देव कधी कामात येत नाही असं म्हणायचं आहे तुले. अशा आज कामात नाही आले की. ते इंद्रनीलच्या सोबत मी होतो म्हणून काय. आणि आज सगळ्यात ओनली फॅन महत्वाची ओनली फॅन आहे. ओनली फॅन आहे. काय ओनली फॅन. ओनली फॅनच आहे. लाईट लाव रे. ओनली फॅन. टार्च. ओनली फॅन श्री दैवल्यजी तडस. 108 लावलं समोर. सो पण यानं तब्बल तिथं 3 पोळ्या अर्धा प्लेट भात आणि काजू करी शेवभाजी
आणि दाल तडका, वरून निंबू मिरची आणि त्याच्यासोबत लोणचं. ह्या सगळ्या गोष्टी कचाकच खाल्ल्या हा म्हणे का भूक नाही आहे. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटलं की माणसानं खोटं नाही बोलावं. जीवनात माणसानं खोटं बोलू नये. जय हिंद. ही म्हणलं कॅपेबल आहे की तू सगळीचं बोल. एवढ्यातून कुठून तरी आहे रस्ता. अरे हा काय गेला नाही, हा काय हा काय रस्ता. होय पाहिजे रस्ता नाही मिळला पाहिजे. रस्ता गेला ना. रस्ता गेला ना. ड्रायव्हर काहीच कामाचा नाही. मांग घ्यायला लागते काय? तर इथं रस्ताही विसरले रे वा. घ्या रिव्हर्स मध्ये चालली गाडी. अबे ह्या बाजून फुटपाथून गेलं पटकन आता बोलत ते. गाडी रिव्हर्स चालली. काय होते म्हणे कमी काय होते म्हणे गाडी थांबव जाऊ दे त्याले. अभि काय होते म्हणे इफिशियन्सी कमी होते म्हणे. कशाची गाडीची इफिशियन्सी कमी होते म्हणे. असं आता म्हणे कुणी आता कसं वाटतंय गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय. फुल दे पटकन. फुल काट. पण अभिजित जाते पलटायच्या पहिले विचारते. आपला रस्ता चुकला होता. ह्या आशुतोष मालवे या माणसानं तो रस्ता चुकवला होता. आणि जेव्हा हे पाय ज्याला स्वतःच्या जीवनाचा रस्ता माहित नाही तो लोकांना ज्ञान वाटते तोच आशुतोष. हा तोच आशुतोष मालवे. आणि आमच्या अभिनं म्हटलं होतं का मी गाडी चालवतो त्याला म्हणे गाडीची काय होते म्हणे अभि इफिशियन्सी कमी होते. बापा आता कसं वाटते. सृष्टी रचण्याआधी 500 रुपयाचं पेट्रोल पंपावर जेव्हा गाडी लावली होती तेव्हा गाडीची इफिशियन्सी लिहिलेली होती का 54 किलोमीटर जाऊ शकते बरोबर. आता इथं लिहिलेला आहे रिफ्यूल. याचा अर्थ गाडीत पेट्रोल शिल्लक आहे. दिसूनच राहिलं त्या 500 गाडीचं. पण गाडीत पेट्रोल शिल्लक आहे ना भाई माझ्या 500 रुपयाचं. अबे मी तर तेव्हाच म्हटलं होतं 1000 रुपयाचं पेट्रोल आहे म्हणून. त्या 54 वर तर ते रिझर्व वर लागणार होती. हे ओके येणार आहे मला. 54 वर होतं ना वापस तिथं 54 आला पाहिजे म्हणजे माझ्या पेट्रोल आता किती आलं असं पाहिजे. काही रिफ्यूल लिहिलेला आहे तो काटा ब्लिंक करून नाही राहिला. अबे काटा ब्लिंक नाही करून राहिला. लॉजिक काय म्हणजे याचं? जेव्हा तो पेट्रोल काहीच कोणाला माहित नाही. 54 होतं चालू आहे की पेट्रोल भरल्यानंतर तिथं रिफिल घेऊन आला. व्ह्यू बरोबर आता जेव्हा ते वापस 54 येईन. अरे भावा गाडी हलवा लागतं ना रे ते टंकीत गेलं नाही अंदर. हो तर जेव्हा पेट्रोल भरला त्यानंतर तिथं रिफ्यूल लिहून आला. हा आता 54 जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत 54 येणार नाही तोपर्यंत गाडी चालली नाही पाहिजे का मग. बरोबर आहे. माझ्या पेट्रोल शिल्लक का 500 रुपयाचं. धरणावर आंघोळ करा. अरे भाई वरुडले पोहोचून देतो विषय संपला. अबे तो बोगत देते. बरं मग मी पार्सल घेऊन येऊ का पटकन या. मग नाही तर तू पार्सल घेऊन ये. कॅमेऱ्यात मिलाव. जास्त मोठ्या गोष्टी नाही करा माणसाला. सांगून राहिलो बाय. आता तरी चार्जिंग नको करू. हा मग तो डिफॉल्ट मोड मध्ये चालला जाईल अजून. हॅलो सिरी. हॅलो हे आहे हाऊ टू काय हाऊ काय म्हणा लागेल पण. ये प्रॉम्प्टिंग शिकतो. सांगतो तो त्याच्या. Should I consider friendship or not? हा हॅलो सिरी शुड आय कन्सिडर फ्रेंडशिप विथ माय फ्रेंड इन अँड व्हॉट इज माय रिप्लाय टू हिम. बस मग तो मग आशू तुझ्यासाठी उरला याच्यात देऊ का. नाही घे ना हे घे मग म्हणजे त्यांना नाही. ये सुमड़ी में दुमड़ी बच्चा है ये वाला. ये सुमड़ी में दुमड़ी कार्यक्रम है. आपला प्लॅन असा सफल झालेला आहे. आणि 500चं पेट्रोल 1100चं जेवण. पेट्रोल 1100चं जेवण विथ ढेर सारी मस्ती. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढचा व्हिडिओ लगेच.